वृंदावनची ती पवित्र भूमी, मंद वारा, यमुनेचा किनारा आणि मुरलीचा मधुर नाद. त्या नादातच सुरू झाली राधा आणि कृष्ण यांच्या दिव्य प्रेमाची कथा. कृष्ण लहानपणापासूनच खोडकर, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणारे. त्यांच्या बासरीच्या स्वरांनी गोपींची मने हरवून जात. पण त्या सर्वांमध्ये राधा वेगळी होती. तिचे प्रेम हे केवळ आकर्षण नव्हते, ते आत्म्याचे नाते होते. राधा कृष्णांपेक्षा वयाने मोठी होती, पण तिच्या मनात कृष्णांशिवाय दुसरे काहीच नव्हते. कृष्ण जिथे जातील तिथे तिचे मन आधी पोहोचत असे. बासरीचा प्रत्येक स्वर तिच्यासाठीच होता. जणू कृष्णांच्या प्रत्येक श्वासात राधा होती. रासलीलेच्या रात्री, चांदण्यांच्या साक्षीने, कृष्ण प्रत्येक गोपीसोबत नाचत होते. पण प्रत्येक गोपीला वाटत होते, कृष्ण फक्त माझ्यासोबत आहेत. हेच त्यांचे दैवी स्वरूप. तरीही त्या सर्वांमध्ये राधेचे स्थान विशेष होते. कारण राधेचे प्रेम स्वार्थरहित होते. राधा कधीही कृष्णांकडून काही मागत नव्हती. तिला फक्त त्यांचे दर्शन, त्यांचा आवाज आणि त्यांची आठवण हवी होती. प्रेम म्हणजे मिळवणे नव्हे, तर समर्पण, हे राधेने जगाला शिकवले. एक दिवस कृष्णांना मथुरेला जावे लागले. कंसवधासाठी त्यांना वृंदावन सोडावे लागले. तो क्षण राधेसाठी विरहाचा होता. पण तिने त्यांना थांबवले नाही. कारण तिचे प्रेम बांधून ठेवणारे नव्हते. तिने मनोमन त्यांना साथ दिली. कृष्ण मथुरेत गेले, पुढे द्वारकेचे राजा झाले. पण वृंदावनातील ते निरागस प्रेम कायम त्यांच्या हृदयात राहिले. राधा आणि कृष्ण यांचा विवाह झाला नाही, पण त्यांचे प्रेम विवाहापेक्षा मोठे होते. ते आत्म्यांचे मिलन होते. राधा म्हणजे भक्ती, कृष्ण म्हणजे परमात्मा. भक्ती जेव्हा परमात्म्याशी एकरूप होते, तेव्हा तेच राधा कृष्ण प्रेम होते. आजही राधे कृष्ण हे नाव एकत्र घेतले जाते. कारण प्रेमात दोघे वेगळे नसतात. जिथे कृष्ण आहेत तिथे राधा आहे, आणि जिथे राधा आहे तिथे कृष्ण आहेत. राधे राधे.